दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर कराळे मास्तर वर्ध्यात पोहोचले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय आहे? दिल्लीतून चक्क आंदोलनात सहभाग घेऊन तुम्ही आलेले आहेत. मी आंदोलनात होतो. मागचे 6 दिवस आंदोलनात होतो. जवळून एकदम आंदोलन पाहिलं. ठीक आहे. आमच्यावर 2-2 सोटे बसले. पण विषय असा झाला का ज्या दिवशी या देशामध्ये सत्ता बदल व्हायला पाहिजे होता, त्या दिवशी विरोधकांनी माघार घेतली. ऑपोजिशन लीडर राहुल गांधी असो, हे आमच्या पार्टीचे नेते असो. मी तर यायले दोष देतो का यायनं ठीक आहे त्या 20 तारखेच्या आंदोलनाचा त्याले ठीक आहे क्रांतीत बदल करता आला नाही. या देशात क्रांती घडली असती. ठीक आहे. याले हिंसक करण्यामध्ये दिल्ली पोलीस आणि CRPF जवान आणि त्याला आदेश देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहे. हे आंदोलन हिंसक नव्हतं, शांतीपूर्ण होतं. आणि जर 200 तर सोडा 100 जरी ठीक आहे राहुल गांधी तिथं खासदार घेऊन आले असते तर कोण्या मायकालालची अवकात नव्हती का ते आंदोलनाला हिंसक वळण लागत. पण हे आंदोलन राजकीय झालं असतं. राजकीय पक्ष हँडल करत आहे. आता पण सुद्धा अशा प्रकारचा आरोप होत आहे. जर राजकीय पक्षाने जर याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला असता तर असा पण नाही, नाही, विरोधकांनी नाही. आरोप केला असता ना. नाही 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 ते आता मला फोन आला. ठीक आहे. RSSच्या विंगमधले काही लोक आहे ज्याले वाटून राहिलं का ह्या चुकीचं होऊन राहिलं. मला फोन आला स्टुडंट विंगमधल्या लोकांचा. त्याचं नाव घेऊन मी सांगत नाही. पण मी एवढं सांगतो का त्या माणसानं फोन केला, त्याची मीटिंग झाली आणि आता सध्याच्या परिस्थितीले हे आंदोलन बदनाम कसं करायचं, मग देशविरोधी नारे द्यायचे आहे. तर यायनं टीमा केल्या तयार आहे आणि ते आंदोलनात घुसणार आहे आणि आंदोलनात घुसून देशविरोधी नारे देईन. ठीक आहे. त्याचे व्हिडिओ फुटेज काढून आणन आणि इथं ठीक आहे भारत तेरे तुकडे होंगे असे नारे द्यायचे. ठीक आहे. आणि मुद्दामून हिंदू मुस्लिमाबाबत रामाच्या मंदिराबाबत टीका टिप्पणी करायची आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करायचे. तर हे लोकायले मी आता सांगून राहिलो, हे आंदोलन बदनाम करासाठी फुल प्लॅनिंग चालली आहे. अशी मीटिंग झाली, अशा गुप्त मिटिंगा RSSच्या ठीक आहे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे जे लोक आहे याच्या झालेल्या आहे. BJPच्या अंतर्गत मिटिंगा झाल्या आणि आंदोलनाले कसं बदनाम करायचं आणि हे आंदोलन बदनाम करून कसं संपवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं तिथं चालू आहे. आणि जर असं झालं ना, असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले तर याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही. माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण तिथं जे विद्यार्थी येऊन राहिले ते पूर्ण गोरगरिबाचे पोरं आहे आणि एवढ्या दूरदूरून येऊन राहिले आणि खूपच इंटेलेक्च्युअल स्टुडंट आहे येणारे. मी स्वतः डोळ्यानं पाहिले आणि सगळी क्रिएटिव्हिटी स्वतःच्या हाताने तयार करून राहिले. बॅनर असो, पोस्टर असो. आणि तिथं आंदोलनाचा जज्बाच अलग आहे. म्हणजे इतके भिले हे तुम्हाला सांगतो. 20 तारखेच्या आंदोलनाले 5 लाख विद्यार्थी होते हो. ठीक आहे. क्रांती घडून गेली असती या देशात, राहुल गांधी पंतप्रधान झाले असते आता. ठीक आहे. म्हणजे इतकं वातावरण तिथं होतं पण ते कॅचअप नाही करता आलं लीडर ऑफ ऑपोजिशनले. एकूणच पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोणी म्हणत आहे की पोलिसांवर लाठीचार्ज करण्यात आला. कालची नाही कालची नाही 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 कालची नाही. पोलिसांवर घटना पहिले घडली आहे. पहिले पहिले पोलिसांना केला. मी तिथं होतो ना, मी साक्षी आहे ना. निखिल वागळे होते, मी होते. मी खोटा बोलून ये. बाकीचे एवढे 5 लाख पोरं खोटे बोलून का पहिले लाठीचार्ज कोण केला? पहिले लाठीचार्ज त्यानं केला. ठीक आहे. आणि आंदोलन रस्ता अडवायचं काम नाही ना. ठीक आहे. तिकडं समोर माझ्यासमोर अभिजित दिपकेची गाडी, त्याच्यासमोर ठीक आहे 4-5 हजार पोट्टे, त्याच्यासमोर बॅरिगेट, त्याच्यासमोर पुन्हा 20-25 हजार पोट्टे, मागं 20-25 हजार पोट्टे, इकडं 20-25, चारही बाजूनं कोंडून घेतलं. हां. आणि हा अभिजित दिपके हा पहिला माणूस आहे, त्याचं आंदोलन नौका आहे. त्याला पॉलिटिकली नॉलेज थोडंसं कमी आहे किंवा मग त्याची जाण नाही आहे. हे पॉलिटिकल लोक त्याच्यासोबत गेम खेळले. यानं मला सांगा. ठीक आहे. यानं त्या माणसासोबत डील करताना काय केलं का त्या JP नड्डाच्या घरी मिटिंग घेतली. ठीक आहे. घरी घेतली. आणि JP नड्डा हा कोण रिस्पॉन्सिबल माणूस आहे का, जो धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची जबाबदारी तो घेऊ शकते का? मग रिस्पॉन्सिबल माणूस आहे नरेंद्र मोदी. ठीक आहे. त्यानं काऊन नाही मिटिंग घेतली नरेंद्र मोदीनं? ठीक आहे. हे त्याला समजलं नाही. हे बिचारे पोरं मिटिंगले गेले. हे पोरं नवीन नवीन त्या पार्टीचे प्रवक्ते बनवले. त्याला पॉलिटिकल नॉलेज नाही. तिथं ठीक आहे कसं टॉक करायचं, या पॉलिटिकल डील कशी केली जाते हे त्याला नॉलेज नसल्यामुळे ते थोडेसे कमजोर पडले. म्हणून माय म्हणणं होतं का तिथं जर अचानक राहुल गांधी 200 खासदार घेऊन आले असते तर ते आंदोलनच वेगळं झालं असतं. आज देशाची दिशा आणि दशाच वेगळी बदलली पण असती. काँग्रेस सुद्धा आता रस्त्यावर उतरली आहे ना. त्याच्यासोबत काय हे साप गेल्यावर काठी मारण्यात काही मतलब आहे का? ठीक आहे. हे सिच्युएशन आहे. 20 तारीख ही 20 तारीख होती. ठीक आहे. त्यात साप गेला ना, आता तुम्ही त्याच्या नरेंद्र मोदीच्या घरासमोर जाऊन राहिले 200-250 लोक घेऊन. ठीक आहे. तुम्ही करून राहिले ठीक आहे. पण तुम्ही त्या वेळेचा तुम्हाला ते कॅचअप नाही करता आलं. ते कॅचअप जर केलं असतं तुम्ही तर तो आता काय अभिजित दिपके पंतप्रधान होणार होता का? अरे पंतप्रधान तुम्हीच झाले असते ना, अपोजिशन लीडर.
नाही तर पुन्हा इलेक्शन झालं असतं देशात. एकूणच त्या आंदोलनादरम्यान कराळे मास्तर आक्रमक होताना दिसून आले. स्वतःच्या पक्षाला घरचा दिला. माणिकराव ठाकरे सोबत पण तुमचं भडकलं होतं. एकूणच काय काय भडकलं म्हणजे म्या 110 सभा घेतल्या लोकसभेले, माया पैशान फिरलो. ठीक आहे, ह्या चोट्याला 1 रुपया मागितला नाही, म्हणावं एका तरी यानं, ठीक आहे, खासदारानं का कराय मास्तरनं पैसे घेतले म्हणून. आणि यायच्या 110 सभा घेतल्या आणि मला काही येण्याशिवायच्या पोट्ट्याचे फोन आले होते. ठीक आहे, तुम्ही असे बोलले, मला शिवा देऊन राहिले होते. त्याला म्या माया गावरानी भाषेत सांगितलं, त्याला चांगल्या भाषेत, का साल्या म्हणलं राहुल गांधी आतापर्यंत मोदीला शिवा दिल्या तुले बरं वाटत होतं. तुले लेखा 8 खासदार निवडून आणले, त्याच्या सभा घेतल्या म्हणलं 50-55, तेव्हा तुले बरं वाटत होतं. हां कराय मास्तर, आता एक वेळ राहुल गांधीला बोलल्यावर तू बोलून राहिला का? ठीक आहे, जे बोललो ते खरं बोललो. हे काय आहे का या मोठ्याल्या नेत्याच्या, ठीक आहे, म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधून कोण, यायले कोणी बोलत नाही नो. ठीक आहे, आणि यायनं आमदारकी खासदारकी मला दिली नाही तर मी यायच्या अजून वाचून अडून आहे का? झ्याट माया मारायशी तिकडं. द्यान तर द्या, भोसूरचे नाहीत नका देऊ. काय वाटते सरकार दडपशाही करत आहे एकूण या आंदोलनाला पाहून? हो, दडपशाही तर चालू आहे. दडपशाही आता तुम्ही पहा, काल पुन्हा हमला केला पोरायवर आणि पोरं चिडून आहे. आता पोरायले आलं का साल्याला लाता खाऊ, मरून जाऊ. तुम्ही पाहिलं ना, एक माणूस असा रक्ताच्या थारोयात आणि तो म्हणते, ठीक है ये क्रांति होके रहेंगी, बोलते मैं मर जाऊंगा तो भी चलेगा, लेकिन मैं भगत सिंह के रूप में फिर से इस देश में जन्म लूंगा. ठीक आहे, क्रांती लाने के लिए. मग तुम्ही सांगा पुरायमध्ये काय जज्बा असन. अंगाला काटे ते पोट्याचं ते स्टेटमेंट ऐकल्यावर. तो नागपूरचा पोरगा 25 लोकांना मारलं तरी असा उभा होता, मारा म्हणे. अजून अजून का पाहिजे तुम्हाला व्हिडिओमधून? तो सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस म्हणते, लाज वाटायला पाहिजे. सालं त्या ऑनलाईनवर थुकता येत नाही तर मी थुकलो असतो त्याच्या उरावर. तो म्हणते व्हिडिओ पाहायला वेळ नाही आहे म्हणते, पद सोडून दे म्हणा, होत नसन तर. एकूणच कराळे मास्तर पुन्हा जाणार का त्या आंदोलनामध्ये? हो हो, पुन्हा जाणार आहे. मला तर याची इच्छा नव्हती. कपडे संपले होते, अंडरवेअर बन्याना संपल्या होत्या, वायात नव्हत्या. ठीक आहे, कपडे मळून गेले होते. रोज कपडे तिथं आतमध्ये ते सामान सुमान आणायच्या वेळेस पाऊस रोज शिरवे येत होते पावसाचे. घामानं ओलं चिप्पो, ह्युमिडिटी खूप जास्त आहे आणि पाण्याची खूप डिमांड आहे. म्हणजे पोरं तिथं आल्याच्यानंतर खूप घाम जाते, दिवसभर ओले राहते घामानं. तर पाण्याची खूप गरज आहे तिथं. पोरायले रोज प्रचंड पाणी लागते, कारण डिहायड्रेशन होऊ शकते. काय सांगा, भगतसिंगचा विचार तिथं असल्याचे तुम्ही बोलत आहे आणि एकूणच तिथे तिची जेवणाची परिस्थिती कशी आहे, विद्यार्थी राहतात कसे, काय त्याची परिस्थिती कशी आहे? आंदोलन खूपच सुंदर आहे. आंदोलन 20 तारखेनंतर असं बदललं. मी तुम्हाला सांगतो, 20 तारखेच्या अगोदर पोरांना शेंगदाणे आणले होते हो डब्यात. ते शेंगदाणे आणि लोणचं खाऊन राहिले पोरं. खायची सोय नव्हती तरी पोरं. शीख लोकांनी गुरुद्वारे चालू केले, झोपाची व्यवस्था केली. आणि आता तुम्हाला सांगतो, पोपट्याला एवढं जेवायला येऊन राहिलं. आत्ताच 5 मिनिटाच्या अगोदर सिंगापूरहून आपल्या वर्धेतल्याच एका बाईचा मला फोन आला आणि ते म्हणते, कराय सर तुम्ही दिल्लीत आहे का? मी म्हणलं मी आजच आलो वापस. कोणी कोऑर्डिनेटर आहे का आपला? मी म्हणलं हो आहे. तर ते म्हणते मी 100 हेल्मेट पाठवतो. हेल्मेट पाठवतो, कारण का जर लाठीचार्ज झाला तर पोराच्या डोक्याला मार लागता कामा नाही. आता सांगा मला, हेल्मेट पाठवून राहिले, एका माणसानं 1000 पिझ्झा पाठवले डॉमिनोजचे. असं जेवण येऊन राहिलं का ते जेवण म्हणजे संपून नाही राहिलं. मग ते डॉमिनोजवाले येते तिथं, ते झोमॅटोवाले येते आणि ते द्यायचं कोणाला, त्याला फोन करते, हे कुठं द्यायचं? तर जंतर मंतरवर फोन केल्यावर मग ते तिथं जो उपाशी आहे त्याला दे. तर तिथं जे पोट्टे आहे व्हॉलेंटियर, त्या पोट्टे तिथं आता बसून आहे. कोणताही डॉमिनोजवाला का आला का इथं ठेव, ज्याला जे लागलं ते घेऊन जाईल. खूप जबरदस्त आंदोलन आहे. म्हणजे मी तर म्हणतो लोकांना थोडं कमी पाठवा आणि अजून आंदोलन 1 महिना जरी चाललं, 1.5 महिना, 2 महिने चाललं, तर आपली रसद पुरली पाहिजे. आंदोलन असंच चालू ठेवायचं आहे. साल्याले 15 ऑगस्टले देशाला नवीन स्वातंत्र्य देऊन ठेवू आपण. ठीक आहे, हे स्वातंत्र्य RSSच्या विरोधात, BJPच्या विरोधात, मोदी अमित शहाच्या विरोधात आणि भांडवलशाहीच्या विरोधात राहील. कारण आता या आंदोलनाची सुरुवात झाली आहे आणि 15 ऑगस्टले मोठं आंदोलन उभं राहील या देशात. आम्ही बॅनरच लावू. ठीक आहे. या सर काय सांगाल, तिची परिस्थिती काय आहे, एकूणच राजकीय वातावरण काय आहे? तिथं राजकीय वातावरण म्हणजे तिथं मजा येऊन राहिली. तिथं खासदार सगळे दांदरून आहे, मंत्री दांदरून आहे. त्याईनं आपल्या गाड्यावरचे लाईटं काढून ठेवले काही मंत्र्यानं. काही खासदारांना जे मेंबर ऑफ पार्लमेंटचा लोगो असते तो काढून ठेवला. त्याईले असं वाटते का सालं पोट्ट्यानं आम्हाला पकडावं नाही, नागोळे करून मारावं नाही, अशी परिस्थिती झाली आहे. म्हणून ठीक आहे, दिव्याच्या ताफ्यातल्या गाड्या काढून टाकल्या, लोगो काढून टाकले, मंत्र्यानं लोगो काढून टाकले. आणि म्हणजे त्या दिवशी तर 20 तारखेला अशी कंडिशन झाली होती का अभिजित दीपकेला अडवलं, पण बाहेरचे पोट्टे संसदेच्या गेटपर्यंत गेले अक्षरशः. तर सुरक्षा अधिकाऱ्यानं बंदुका लोड करायला सांगितल्या, लोड केल्या. त्या दिवशी गोळीबार झाला असता तुम्हाला सांगतो. ठीक आहे, राहुल गांधी आले असते तर गोळीबार बी नसता झाला आणि देशात क्रांती घडून गेली असती. पण त्या दिवशी
ठीक आहे. नरेंद्र मोदीची गाडी 40च्या स्पीडने येत नाही, मरेल तिथचे लष्करी अधिकारी सांगे, पण त्या दिवशी 100च्या स्पीडनं आली आणि 100च्या स्पीडनं त्याला फाटेतक पळत नेलं संसदेच्या बाहेर. लष्करी अधिकाऱ्यानं बंद दरवाजे, तिचा जो सुरक्षा अधिकारी आहे त्यानं सांगितलं का संसदेचे दरवाजे बंद करा. एका झटक्यात 1:30 वाजता बंद केले दरवाजे आणि बाहेरचे खासदार बाहेर, आतमध्ये आणि रपातपा केले खासदार आले. कारण ते वातावरण त्या दिवशी एवढं भयंकर होतं का सगळे अधिकाऱ्यासहित दांदरून होती. आणि त्या दिवशी काही बी घडलं असतं या देशात, म्हणजे क्रांतीच घडली असती. माझ्या मतानं तर क्रांतीच घडत होती त्या दिवशी या इतिहासात. ठीक आहे. तो आता डेमोक्रेसीचा ब्लॅक डे म्हणून मनवला जाईल, पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, जर या देशात क्रांती घडली असती तर 20 तारखेला घडली असती. पण अजूनही काही झालं नाही. आंदोलनात तुम्हाला सांगतो एवढा मार खाल्ल्यावर बी त्या दिवशी 7 वाजता पूर्ण स्टेज फाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फुलला, महात्मा गांधीचा फोटो फुलला, पोराच्या बॅगा होत्या लाताईनं पोलिसांनी फेकून दिल्या, पडदे फाडले तरी पोट्टे स्टेजवर आले, लाईट बंद करून दिले 7 वाजतापर्यंत. का त्या दिवसभर रात्रभर अंधार होता, तर पोट्टे 7 वाजता 500 पोरं होते, 7:30 वाजता 10,000 पोट्टे झाले आणि लगेच 50,000 पोट्टे झाले 12 वाजेपर्यंत. आणि काल 1.5 लाखाची गर्दी होती तिथं. सांगा, 1.5 लाखाच्या वर पोट्टे होते. हा, जथ्थेच्या जथ्थे येत होते जंतर मंतर, अजूनही येणं चालूच आहे. आणि तिथचा प्रत्येक पोरगा आता पत्रकार झाला आहे. एक पोट्ट नाही का त्याच्याशी कॅमेरा आणि मोबाईल नाही आहे, आपलं माईक नाही आहे. आपला माईक काढला का कुठे लावला का त्याचा एक सोबती काही असलं का कॅचअप, प्रत्येक मुवमेंट कॅचअप होऊन राहील. तुम्ही पाहून राहिले सण पोलिसांनी इतक्या घाणेरड्या गोष्टी केल्या का त्या कॅमेऱ्यात कळत झाली. एक पोरगी पळत होती, तिच्या मागं अशी काडी खुपसली, एका पोराला असा लाट टाकून पाळला. तुम्ही पाहिलं असेल ते सगळे व्हिडिओ. हे सगळे व्हिडिओ मोबाईलमध्ये एवढे कॅमेरे चालू आहे का त्या पोलिसाला जरी माहीत नसेल तर 100 कॅमेरे चालू आहे ते. आणि पोट्टे प्रत्येक मुवमेंट तिथं कोणी एखादा भक्त आला BJPचा तिथं काही शूट करायला गेन तर गोदी मीडिया करून पोट्टे हाकलून देते. कोण कानपटात मारण मागून पताच चालत नाही. पोट्टे एवढे शार्प आहे का पुरं सोशल मीडियाचा वापर आणि नेट बंद राहते तिचे. एवढी म्हणजे त्यानं एवढं इलेक्ट्रॉनिक तिथं डिव्हाइसेस बसवले आहे, व्हेकल आहे, मोबाईल कंट्रोल व्हेकल म्हणून. आणि त्यानं काय केलं आहे, सगळे नेट बंद आणि मोबाईलचे कॉल येते फक्त, इंटरनेट टोटली बंद. मग इंटरनेट व्हिडिओ पोट्टे दिवसभर तिथं बसून राहते, व्हिडिओ सगळे कॅप्चर करते आणि बाहेर जाऊन अपलोड करते. तर हे व्हिडिओ मग पटापट सोशल मीडियावर येते. पोट्टे 2-2 किलोमीटर पैदल जाऊन व्हिडिओ अपलोड करते. आणि विशेषतः ठीक आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदीचा जेवढा बी ट्रेंड होता, BJPचा ट्रेंड होता, हा टोटली फ्लो चेंज झाला आहे. आता यायले हेच ज्या युवा शक्तीवर हे सरकार निवडून आलं होतं, हेच युवा शक्ती यायले खतम केल्याशिवाय राहणार नाही, याची हाफचड्डी उतरवल्याशिवाय ठेवणार नाही. इतकं खतरनाक वातावरण तिथं आहे. आणि पोरं आता तिथं प्रत्येक पोरगा पत्रकार बनलेला आहे. ठीक आहे. लोक मला तर असं वाटते का न्यूज चॅनलची त्याला गरजच नाही आहे, ते स्वतःच पोट्टे आता पत्रकार झाले आणि स्वतःच त्याचा मीडिया चालवून राहिले. आणि तुम्हाला स्क्रोल केलं का तुम्हाला जंतर मंतरवरचं आंदोलनच दिसन, दुसरं दिसणार नाही. पण आता BJP सोशल मीडियाला बी दांदरून आहे. ते कोणाकोणाचं चॅनल उडवणजी क्या. ठीक आहे. आता प्रत्येक पोरगा तिथं पत्रकार बनला आहे, इंटेलेक्च्युअल पोरं आहे, शिकलेले पोरं आहे आणि पोरं सगळे कॅप्चर करत आहे. आणि याच्यामुळे सरकार याचं धास्तीत आहे. हे सरकार कधी बी पडू शकते आणि याच्यावर इंटरनॅशनल प्रेशर येऊ शकते ह्युमन राईटचं. एक कराळे सर यांनी दिल्लीतील अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.